फ्रेंड्स, नमस्कार. आपल्या सगळ्यांचं मी या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संदर्भात जे काही आज आपण वेबिनार ठेवलेलं आहे त्या वेबिनारमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. बेसिकली इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हा पूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून, इंडिव्हिज्युअलच्या दृष्टिकोनातून, इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण की यापुढे आपली इकॉनॉमी जी आहे ती जर आपल्याला स्ट्रेंथन करायची असेल, कारण की आता जी थोडीशी कोरोनामुळे थोडं वीक झालेली आहे, कारण की त्याचा परिणाम एकंदरीत जीडीपीवर आणि एकंदरीत एक्सपोर्टवर सुद्धा झालेला आहे. परंतु पोस्ट कोरोना लॉकडाऊन नंतर मित्रांनो खूप ऑपॉर्च्युनिटीज विशेषतः एक्सपोर्ट मध्ये इमर्ज होणार आहे. कारण की याला खूप कारण आहेत. सगळी कारण मी द्यायची इच्छा बी नाही, बऱ्याच वेळा ते रिपीट झालेली आहे, परंतु मी जस्ट तुम्हाला काही गोष्टी नजरे सांगून देतो की एक्सपोर्टला का संधी वाढणार आहे. याला कारण सगळ्यात मोठं आहे की आज सगळ्यात मोठा एक्सपोर्टर जगामध्ये कोण असेल तर तो चायना आहे. आणि चायना विल बी बॉयकॉटेड. आताच त्यांचं एक मोठं द्वंद्व सुरू झालेलं आहे, मोठं युद्ध सुरू झालेलं आहे. ते आता आता व्हर्च्युअल युद्ध आहे, पण काही दिवसांनी ते ऍक्च्युअल सुद्धा युद्ध होऊ शकतं. सगळ्या देशांची इकॉनॉमी मोडकळीस आणायला हा कोरोना कारणीभूत ठरलेला आहे. त्यामुळे आणि हा विषाणू चायनाकडून आलेला आहे. त्यामुळे चायनाबद्दल एक रोष सगळ्यांच्या मनात आहे. भारतामध्ये चायनामधून 65 लाख कोटीचं इम्पोर्ट होत आहे एक भारतामध्ये. बाकीच्या देशामध्ये तर विचारूच नका. चायनाचे पण सगळ्यांना माहिती की चायनाचे प्रोडक्ट कसे आहे. दे आर लो क्वालिटी प्रोडक्ट, पण लो प्राइस प्रोडक्ट. पण हे सगळं आपल्याला सुद्धा करता येणं शक्य आहे. चायनाच्या व्हेजिटेबल मध्ये चायना अनेक प्रकारचे व्हेजिटेबल्स बनवतात, अनेक प्रकारचे फ्रूट बनवतात. ते सगळे लोक आता पीपल विल नॉट गो फॉर देम. लोकांना आता मग देन द नेक्स्ट चॉईस इज ऑफकोर्स इंडिया आहे. कारण की भारत हा तेवढाच सक्षम देश आहे. कारण की भारतामध्ये पॉप्युलेशन वाईज वी आर 135 करोड्स आणि आपलं जे क्षेत्रफळ आहे तेही मोठं आहे. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या स्ट्रेंथ्स अवेलेबल आहेत. मग ते ऍग्रिकल्चर असे ना, इंजिनिअरिंग असे ना, आयटी असे ना, कोणते किंवा हँडीक्राफ्ट असे ना, गारमेंट असे ना, या सगळ्या क्षेत्रात वी आर व्हेरी मच सुपिरियर. मी जस्ट माझ्या एका मित्राची बात झाली, हु इज रिसाइडिंग ऍट गुजरात. तो मोरबी परिसरात येतो. तो म्हणे, चाणक जी अभी हमारे टाइल्स को इतना डिमांड बढ़ गया है कि आप सोचो ही मत, क्योंकि टाइल में हमारा परसेंटेज सिर्फ 5% था और 30% के ऊपर टाइल जो है वो चाइना से जाती थी. हम अभी चाइना, जो लोग चाइना से इंपोर्ट करते थे वो सब लोग अभी इंडिया से इंपोर्ट करने जा रहे हैं. और अभी मोरबी में हम सब प्रोडक्शन दुगुना तिगुना चौगुना बढ़ा रहे हैं, क्योंकि बहुत ज्यादा स्कोप अभी हमारे टाइल के एक्सपोर्ट को आहे. हे तर टाइलचं छोटंसं उदाहरण झालं. आपण चायनाला कापूस निर्यात करतो आणि ते कापसाचे कापड तयार करून ते एक्सपोर्ट करतात. त्या गोष्टीला भारताला खूप चालना मिळणार आहे. ऍग्रिकल्चर कमोडिटीज मध्ये अनेक गोष्टी चायना पुढे भारताच्या, त्या सगळ्या बाबतीत आपण पुढे येऊ शकतो. एकदम छोटं उदाहरण म्हणजे अद्रकचं सुद्धा आपण घेऊ शकतो. अद्रक चायनाचं खूप फेमस आहे, परंतु त्या ठिकाणी आता इंडियाचं अद्रक आहे, इंडियाचं जे आहे ते जाईल. अशा अनेक गोष्टी. चायना कांदा बी तयार करतात, परंतु चायनाचा कांदा हा कधी फेमस नव्हता, वेळेस इंडियाचा कांदा मात्र खूप फेमस आहे. आता चायनामध्ये सुद्धा आपला इंडियन कांदा खाल्ला जातोय. एवढंच नाही, आपली मिरची, अनेक गोष्टी ज्या आहेत ऍग्रिकल्चर कमोडिटीज मध्ये खूप प्रचंड स्कोप हा आपल्याला चायनाच्या ह्या कृतीमुळे झालेला आहे. तर मित्रांनो, सगळ्या बाबतीत हा स्कोप जर आपल्याला करायचा असेल तर हा टाइम आहे की आपण हे सगळं शिकून घ्यावं, समजून घ्यावं आणि त्याच्यात काम करावं. ते सोर्सेस आयडेंटिफाय करावे, ते नॉलेज ऍब्सॉर्ब करावं. बरं, हे काही असं रॉकेट सायन्स नाही की जे आपण शिकू शकतो. हे सो सिंपल. आणि आता तर ते खूप सिंपल झालंय. कदाचित आता अजून काही त्याच्यावर सवलतीचा वर्षाव केला जाईल. थोडस पोस्ट लॉकडाऊन नंतर बऱ्याच काही सवलती दिल्या जाणार आहे. एक्सपोर्ट हा ऑलवेज आपला इंडियाचा हा प्रायोरिटी एरिया आहे. कारण की त्याच्यामुळे परकीय चलन आपल्या भारतात येतं आणि परकीय चलन जे डॉलर आहे त्याची गंगाजळी वाढली पाहिजे. ती गंगाजळी वाढवायची असेल तर एक्सपोर्ट हाच एकमेव मार्ग आहे. आज आपलं इम्पोर्ट जास्त आहे, एक्सपोर्ट कमी आहे. तर हे जी जागा आपण जर घेतली, जर आपण एक्सपोर्ट वाढवलं, आणि ते वाढू शकतं.
आर्य चाणक्याच्या काळात आपण आपलं एक्सपोर्ट जगाच्या याच्यामध्ये आपला वाटा 70% होता, जो आज 5% सुद्धा नाही. त्यामुळे ही गरज आहे आपल्या सगळ्यांना जाग होण्याची. चायना करू शकतं तर आपण का नाही? चायना काही परग्रहातून आलेले लोक नाहीये, इथलेच लोक आहेत. इफ दे कॅन डू, वाय कांट यू? आपण ते करू शकतो. आणि मग हे करायचं असेल तर मित्रांनो, जरा हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. एक्सपोर्ट काय, इम्पोर्ट काय, कशा पद्धतीने करायचं. मित्रांनो, आज एक्सपोर्ट साठी अनेक फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. 16 प्रकारचे सबसिडीज आहेत. पण त्या सबसिडीज मिळवायच्या असेल तरी ऍप्लिकेशन करावं लागते आपल्याला. तर ते माहिती तर पाहिजे. बिना ऍप्लिकेशन तर भारतामध्ये काहीच भेटत नाही. अगदी कोरोना नंतरचे दुकान उघडायचे असेल तर तुम्हाला लायसन्स घ्यावं लागतंय. रस्त्यावर चालण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही जरुरी आहे. ओके, पण ठीक आहे ना, ते माहिती तर पाहिजे की काय ऍप्लिकेशन कुठे करायचं, काय करायचं आपल्या. आणि कसं आहे की एक्सपोर्टचा डाटा असतो, हे सगळं मिळवण्याचे सोर्सेस माहिती पाहिजे. ग्राहक कसं शोधायचा ते माहिती पाहिजे. त्याच्यापासून त्याला कोट कसं करायचं ते माहिती पाहिजे. आपल्या समजा कांद्याचा भाव कळाला की नाशिकला 10 रुपये किलो कांदा आहे, पण मला जर सौदीला पाठवायचा तर तो काय भाव लावायचा, मला जर तो जपानला पाठवायचा तर काय भाव लावायचा, मला जर युरोपमध्ये पाठवायचा तर त्याला भाव काय लावायचा, हे कसं काढायचं, त्याची काही कोट जे आहे ना त्या संदर्भात आपल्याला माहितीच नसते. तर मला सांगायचं काय की ही सगळी माहिती आपण घेण्याची खूप गरज आहे. आणि तेच हे सगळं बघूनच आपण हा पूर्ण कोर्स डिझाईन केलाय, जो तुम्हाला आता या लॉकडाऊन पिरियड मध्ये तुम्ही घरी बसून शिकू शकाल. या कोर्स मध्ये अगदी बेसिक एक्सपोर्ट सुरू कसं करायचं, आई कोड कसं काढायचा, जो अगदी सोपा आहे. लोक आई कोड काढण्यासाठी 15-20 हजार खर्च करतात, जे तुम्ही 600 रुपयात करू शकाल. 600 रुपीज मध्ये तुमचा आई कोड येतो. त्याच्यानंतर तुमचं आरसीएमसी रजिस्ट्रेशन असतं, त्यानंतर रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट ऑफ एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. ते आरसीएमसी चं रजिस्ट्रेशन कसं करायचं, ज्याच्याने तुम्हाला सगळे एक्सपोर्टचा डाटा मिळू शकतो. त्याच्यानंतर डीजीएफटी, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, याची वेबसाईट आहे. अनेक अशा काही टेक्निकल गोष्टी आहेत की त्यांच्या कमर्शियल गोष्टी आहेत, ज्याचं नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे. फॉर्मॅलिटीज काय काय आहे, जीएसटी कसं आहे, जीएसटी रिफंड कसं मिळतं, एमईआयएस कसं मिळतं, त्याच्यानंतर ड्युटी ड्रॉबॅक कसा मिळतो, फ्रेट सबसिडी काय असते, बॉक्स सबसिडी काय असते, अनेक प्रकारच्या सबसिडीज आहे. स्टार हाऊस कसं मिळवायचं, स्टार हाऊसचे काय बेनिफिट आहे, एक्सपोर्ट साठीचं लोन कसं मिळतं, आपल्याला प्री शिपमेंट आणि पोस्ट शिपमेंट सुद्धा लोन मिळू शकतं. जर तुमच्याकडे एलसी असेल, लेटर ऑफ क्रेडिट असेल, तर यू कॅन गेट डायरेक्ट तुम्हाला त्याच्या आधारे तुम्हाला लोन मिळू शकतं ऍट द रेट ऑफ 5% पर एनम. एवढ्या कमी रेटने आपल्याला प्री शिपमेंट फायनान्स मिळू शकतो, पोस्ट शिपमेंट फायनान्स सुद्धा मिळू शकतो. तर मित्रांनो, हे सगळं जरा आम्ही ह्या कोर्स मध्ये बसवलं आहे. त्यामुळे 12 days मध्ये तुम्ही हे सगळं शिकू शकाल, अलॉंग विथ ऑल द गव्हर्नमेंट स्कीम्स काय काय आहेत उद्योग करण्यासाठी, त्याची सुद्धा माहिती आपण याच्यामध्ये देणार आहोत. सो फ्रेंड्स, असा सगळा हा 12 दिवसाचा कोर्स डेफिनेटली तुम्हाला अपग्रेड करेल, अपडेट करेल. आणि आम्ही काय करतो की अगदी सगळं प्रॅक्टिकली ज्या डीजीएफटीच्या वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जे अगदी आत्ताचे काळ बरोबरचे जे अपडेट्स आहेत ते सुद्धा घेतो. आमचा पहिला हा कोर्स आहे ना दरवेळेला अपडेट होत असतो, कारण की दरवेळेला काही स्ट्रॅटेजीज, काहीतरी सवलती बदलत असतात. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी लोकांना कळायला पाहिजे, या हिशोबाने आम्ही ते अपडेट करत राहतो. सो फ्रेंड्स, मी स्वतःही एक एक्सपोर्टर आहे. मी ऍग्रीकल्चर कमोडिटीमध्ये एक्सपोर्टचं काम करतो. खूप चांगलं काम आमचं आहे. तर डेफिनेटली आम्ही सगळे जे लोक आहे आणि जे शिकवणार तुम्हाला आहे कुलकर्णी सर, जे आता आपल्या बरोबर आहेत. कुलकर्णी सर या क्षेत्रात गेल्या 45 वर्षापासून कार्यरत आहे. ही हॅज स्पेंड मोर दॅन 25 years विथ अ कंपनी जी एक्सपोर्टचं काम करत होते, आणि ते सगळं एक्सपोर्टचं काम हँडल करत होते कुलकर्णी सर. त्यामुळे त्याच्यातले अगदी बारकावे, छोटे छोटे बारकावे सरांना माहिती आहे. आणि एवढंच नव्हे तर गेल्या 20 वर्षापासून सर स्वतः कन्सल्टिंग करतायत आणि स्वतः एक्सपोर्ट सुद्धा करतायत. त्यामुळे डेफिनेटली यू विल गेट अ फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन अँड प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन. आणि नुसतं इन्फॉर्मेशन देणं हा ह्या कोर्सचा भाग नाही. तुम्हाला कोर्स नंतरही जी काही मदत लागेल ती सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. असं नाही की कोर्स झाला मग आपला संबंध तुटला, तुम्ही तुमच्या गावचे आम्ही आमच्या गावचे, ही ट्रॅडिशन उद्योगवर्धिनीमध्ये नाही. तर डेफिनेटली आपण हे सगळं शिकू शकाल आणि सगळं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन सज्ज व्हा
आणि जस्ट स्टार्ट द थिंग. आपण हे सुरू करा, तुम्हाला सुद्धा हे सगळं करता येणं शक्य आहे. सो विथ दॅट व्हेरी स्मॉल प्रिफेस मी इथे थांबतो आणि कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी एकंदरीत या कोर्स बद्दल आणि या एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस बद्दल आपले जे श्रोते आहेत त्यांना गाईड करावं. तुमचे अनुभव खूप मोठे आहे सर, त्यामुळे सरांचा अनुभव जो आहे तो सगळ्यांनी घ्यावा, त्याचा लाभ घ्यावा. तुम्ही 12 दिवसाचं ट्रेनिंग नाही घेत, तुम्ही 45 इयर्सचा अनुभव तुम्ही 12 दिवसात घेताय, हे महत्वाचं आहे. सो फ्रेंड्स, लुकिंग ऍट दॅट, जस्ट जॉईन द थिंग. मी आता कुलकर्णी सरांकडे पुढची सूत्र देतोय. कुलकर्णी सर, आपलं परत एकदा स्वागत आणि आपल्याला मी विनंती करतो की हा कोर्स पुढचं संचालन तुम्ही करावं, सगळी श्रोत्यांना सगळी माहिती द्यावी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू चांडक सर आणि वेलकम टू ऑल पार्टिसिपेंट्स. आत्ताच्या सरांच्या सांगण्यानुसार ज्या ज्या पद्धतीचे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या असतील तर त्या पद्धतीनं जे एक मोठं फील्ड आहे, या फील्डमध्ये मी गेल्या 20-45 वर्षापासून कामं करतो. त्याची माझी नोकरी 25 वर्षाची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये झाली. 20 वर्षापासून मी स्वतः कन्सल्टन्सीची कामं करतो. सगळ्या प्रकारचे लायसन्सेस आणून देणं, सगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ज आणून देणं, कस्टम क्लिअरन्स करून देणं, त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या शिपमेंट सोडवणं आणि फ्रेट फॉरवर्डिंग, हे जे पद्धतीचे इम्पोर्ट अँड एक्सपोर्टच्या फील्डमधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन्स करावं लागतं. गव्हर्नमेंट बरोबर लायसन्सेससाठी, गव्हर्नमेंट बरोबर इम्पोर्ट कस्टम क्लिअरन्स करण्यासाठी किंवा एक्सपोर्टचं कस्टम क्लिअरन्स करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट बरोबर कम्युनिकेशन करणं, त्यांच्या प्रोसेस कंप्लीट करणं, डॉक्युमेंटेशन पार्ट कंप्लीट करणं आणि पोस्ट एक्सपोर्ट किंवा प्री एक्सपोर्टचे जे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट तुम्हाला देतं ते गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचून देणं, या पद्धतीची कन्सल्टन्सी मी करतो. आणि गेल्या 3-4 वर्षापासून माझे काही स्वतःचे प्रॉडक्ट आहेत ते पण मी एक्सपोर्ट करायचा प्रयत्न करतोय आणि थोडीफार क्वांटिटी एक्सपोर्ट झालेली आहे. तर ह्या सगळ्या माझ्या 40-45 वर्षाच्या एक्सपिरियन्समधनं प्रॅक्टिकली नोकऱ्या केलेल्या असल्यामुळे प्रत्येक गोष्ट खाणा खोचा त्याच्यातल्या माहिती आहेत. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली प्रकार असा आहे की आत्ता तुमच्याकडे हे इंटरनेट आहे किंवा आपण या पद्धतीने वेबिनार करून कोर्स करतो आहे. तसं आमच्या वेळेला अशा प्रकारचे कुठलेही कोर्सेस नव्हते, अशा प्रकारचं कुठलेही गायडन्स देणारे कुठलीही संस्था नव्हती. जे काय आम्ही शिकलेलो आहे ते आमच्या ॲक्टिव्हिटी करून किंवा त्याच्यातली पुस्तकं वाचून या लेवलला आत्तापर्यंत आम्ही आलेलो आहोत. आणि त्यामुळे बेसिकच इतकं पक्क झालेलं आहे. जर बेसिक तुमचं एखाद्या गोष्टीचं पक्क असेल तर तुम्ही त्या गोष्टींच्या बद्दलच्या आलेल्या नवीन अमेंडमेंट्स, नवीन गोष्टी किंवा या आत्मसात करायला वेळ कमी लागतो इनिशियल स्टेजपासून. तर आमचं बेसिकच इतकं पक्क झालेलं आहे की त्या बेसिक झालेल्या पक्क्या बेसिकमधनं गव्हर्नमेंटची कुठल्याही पॉलिसीमध्ये कशाही प्रकारचे चेंजेस जरी झाले तर बेसिक पॉलिसी किंवा बेसिक कन्सेप्ट जी असते ती फिक्स असते. तर त्या अमेंडमेंटला जुळवून घ्यायला आम्हाला वेळ लागत नाही. तसं ह्या पद्धतीच्या कोर्सची किंवा रिक्वायरमेंट आत्ता ज्या असतात त्याच्या संदर्भातला हा कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे. आणि या डिझाईन केलेल्या कोर्समध्ये तुम्हाला या 10 ते 12 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही बेसिक तुमचं 70 ते 80% आसपास बेसिक पक्क करून घेणार आहोत. म्हणजे एकदा तुम्हाला सांगितलं की पोहायचं कसं, की ते पोहायला मग नदीत कसं पोहायचं, विहिरीत कसं पोहायचं, समुद्रात कसं पोहायचं, हे पोहण्याचे जे प्रकार आहेत ते आम्ही तुमचे पक्के करून घेणार आहोत. आणि मग त्या मोडनुसार तुम्ही नदीत कसं पोहायचं ते शिकवलेलं असल्यामुळे तुम्हाला नदीत टाकलं तरी शिकता येईल, तुम्हाला विहिरीत टाकलं तरी शिकता येईल किंवा तुम्हाला समुद्रात टाकलं तरी शिकता येईल, पोहता येईल. शिकता येईल म्हणण्यापेक्षा पोहता येईल. तर ते पोहायचं कसं हेच जर का माहिती नसेल तर समुद्रात जात असताना माणूस घाबरणार, विहिरीत जात असताना पण घाबरणार. तर ही तुमची बेसिक नीड ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे नॉलेज आहे ते नॉलेज कम्प्लीट व्हावं या उद्देशाने आम्ही हा 10-12 दिवसाचा कोर्स तयार केलेला आहे. आणि या कोर्समध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स म्हणून जे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, त्यांच्यामार्फत जी फॉरेन ट्रेड पॉलिसी डिक्लेअर केली जाते ती फॉरेन ट्रेड पॉलिसी म्हणजे काय असतं, तुम्ही कुठल्या प्रकारचे आयटम इम्पोर्ट करू शकता, कुठल्या प्रकारचे आयटम एक्सपोर्ट करू शकता, कुठल्या आयटमला कुठलं लायसन लागणार आहे,
का लायसन लागणारच नाही, एकच लायसन सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट तुम्हाला कशा पद्धतीने देणार आहे, कुठले इन्सेंटिव्ह आहेत, किती पर्सेंटेजमध्ये मिळणार आहे, त्या इन्सेंटिव्हनुसार आणि या डे टू डे चेंजेस जे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमध्ये होतात त्याला अमेंडमेंट असं म्हणतात. उदाहरणार्थ कांदा गेल्या 2019 पर्यंत कांदा हा फ्रीली इम्पोर्ट एक्सपोर्ट होत होता. आता डिसेंबर पर्यंत त्याला बंदी घातलेली होती, डिसेंबर 2019 पर्यंत. त्याच्यानंतर ती बंदी परत मार्च एंड पर्यंत वाढवली. मार्च एंडला आता कांदा परत खुला केलेला आहे. तर असा कांदा खुला करणं किंवा कांदा बंद करणं याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतात तुमच्या व्यवसायावरती, तुमच्या बिझनेसवरती, किंवा त्याला काही कंडिशन्स टाकल्या असतील की इतक्या प्राइसनेच कांदा एक्सपोर्ट झाला पाहिजे किंवा कांद्याचं एक्सपोर्ट झालेल्या कांद्याचं पेमेंट लेटर ऑफ क्रेडिट मार्फतच आलं पाहिजे. तर हे जे नोटिफिकेशन्स निघतात त्या नोटिफिकेशन्समुळे तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार आहे किंवा तुमचा फायदा होणार आहे, दोन्ही प्रकार असतात. एखादं नोटिफिकेशन आलं तर तुमचा फायदा पण होऊ शकतो, एखादं नोटिफिकेशन आलं तर तुमचं नुकसान पण होऊ शकतं. तर हे जे नोटिफिकेशन्स कसे येतात, त्याचं वाचन कसं करायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा, हे आम्ही तुम्हाला शिकवतो. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांसाठी जे वेगवेगळ्या प्रकारच्या डिलिव्हरी टर्म्स वापरल्या जातात, त्या टर्म्समध्ये कुठल्या डिलिव्हरी टर्मचा काय अर्थ आहे, कुठल्या डिलिव्हरीप्रमाणे तुमचा रोल चेंज होतो, तुमची जबाबदारी चेंज होते, रिस्पॉन्सिबिलिटी चेंज होते, ती आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहोत. त्याला म्हणतात इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स. आणि त्या कमर्शियल टर्मनुसार प्रत्येक टर्मचा अर्थ तुम्हाला सांगितला जाईल, एक्सप्लेन केला जाईल. त्याच्या संदर्भातले पिक्चोरियल गाईडलाईन्स तुम्हाला दिल्या जातात. त्याच्यानंतर इंटरनॅशनल पेमेंट कसं मागवायचं, पेमेंट मागवण्यासाठी कुठल्या प्रकारचे मार्ग आहेत, पेमेंट कुठल्या बँकेत मागवायचं का डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात, ते पेमेंट इंटरनॅशनल आलेलं फॉरेन करन्सी मधलं पेमेंट तुमच्या अकाउंटला, इंडियातल्या अकाउंटला कुठल्या पद्धतीनं कन्वर्ट करून इंडियन रुपीजमध्ये तुमच्या अकाउंटला जमा केलं जातं, ही प्रोसेस काय असते. डॉलर आले म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट डॉलर कधीच येत नाही, ते डॉलर येतात ते बँकेच्या अकाउंटला येतात आणि मग बँक तुमच्याकडनं त्या आलेल्या डॉलरच्या संदर्भातलं जस्टिफिकेशन, त्या आलेल्या डॉलरच्या संदर्भातले सपोर्टिंग डॉक्युमेंट ताब्यात घेते आणि मग ते डॉलर इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून तुमच्या अकाउंटला इंडियन रुपीजमध्ये क्रेडिट दिलं जातं. तर हे क्रेडिट देत असताना कुठला रेट वापरला जातो, त्याला म्हणतात एक्सचेंज रेट. मग तो एक्सचेंज रेट कुठला, त्याच्यानंतर कस्टमचा एक्सचेंज रेट वेगळा का असतो, एक्सपोर्टचा कमी का असतो, इम्पोर्टचा जास्त का असतो, त्याच्या व्यतिरिक्त या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवतो. पेमेंट आल्यानंतर, तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाल्यानंतर बँकेचा रोल काय असतो पुढे. जर तुम्हाला एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह क्लेम करायचे आहेत तर एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह तुम्हाला क्लेम करत असताना बँक एक सर्टिफिकेट तयार करते आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला कुठे कुठे द्यावं लागतं, कस्टमला द्यावं लागतं, तुम्हाला DGFTला ते द्यावं लागतं. जोपर्यंत असं हे सर्टिफिकेट तयार केलं जात नाहीये, होत नाहीये, तोपर्यंत ते इन्सेंटिव्ह तुम्हाला क्लेम करता येत नाही. तर ही प्रोसेस कशी असते, किती दिवसामध्ये इन्सेंटिव्ह मिळतो. आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देते अगेन्स्ट एक्सपोर्ट, त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत. ड्यू ड्रॉबॅक नावाचा एक प्रकार आहे, हा कॅश इन्सेंटिव्ह तुमच्या अकाउंटला जमा होतो. त्याच्यानंतर MEIS नावाचा एक इन्सेंटिव्ह स्कीम आहे, TMA नावाची एक इन्सेंटिव्ह स्कीम आहे. तर हे सगळे इन्सेंटिव्ह स्कीमचा उपयोग कसा करून घ्यायचा, किती पर्सेंटेजमध्ये मिळणार आहे, कुठल्या वस्तूला किती पर्सेंटेज. कांद्याला आत्ता मिळत नाहीये इन्सेंटिव्ह, द्राक्षाला 9% मिळतो, डाळिंबाला 8% मिळतो, दूध आणि दुधापासून बनलेले जे पदार्थ आहेत त्यांना 11% आसपास इन्सेंटिव्ह मिळतो. तर हे इन्सेंटिव्ह म्हणजेच तुमचा प्रॉफिट आहे. तर तुम्ही कुठल्या प्रकारचं कॉस्टशीट तयार केलं पाहिजे तुमचं, किंवा तुमचं एक्सपोर्टचा रेट काय असला पाहिजे आयटमचा. तुमच्या मनाला आलं तुम्ही 10 रुपयाने कांदा घेतला आणि 50 रुपयाला विकता, असं नाही होत. ते 50 रुपयामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, तुम्ही फ्रेट चार्जेस इन्क्लूड केले आहेत का, त्याच्यानंतर इन्शुरन्स इन्क्लूड आहे का, ह्या त्याच्या देशातल्या पोर्टपर्यंत चार्जेस पेड केलेले आहेत का, त्याच्या दरवाजापर्यंतचे चार्जेस पेड केलेले आहेत, त्याच्या देशातलं कस्टम ड्युटीचं पर्सेंटेज काय आहे ते ऍड केलेलं आहे का. तर हे जे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी असतात, त्या टर्मिनॉलॉजीचा अर्थ काय, त्याच्यानुसार तुमची जबाबदारी काय, त्याच्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय, हे सगळं आम्ही याच्यात तुम्हाला शिकवतो. पेमेंट कुठल्या बँकांमध्ये आणायचं,
ते पेमेंटचं रेग्युलेशन्स, येणाऱ्या पेमेंटचे किंवा जाणाऱ्या पेमेंटचं, इम्पोर्टच्या वेळेला तुम्ही भारताच्या बाहेर पेमेंट पाठवतात तर त्याचं रेग्युलेशन्स कोण करतं, एक्सपोर्ट मार्फत येणाऱ्या पैशाचं पेमेंटचं रेग्युलेशन कोण करतं, त्याचे ऍक्ट कोणते आहेत. फेमा नावाचा एक ऍक्ट आहे, फेरा नावाचा ऍक्ट आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्यावरती कसं कंट्रोल करते, या गोष्टी आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये शिकवतो. त्याच्यानंतर इंटरनॅशनल फ्रेट फॉरवर्डिंग म्हणून एक विभाग असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा इम्पोर्टचा माल भारतामध्ये कसा आणायचा, एक्सपोर्टचा माल भारताच्या बाहेर कसा न्यायचा, कुठल्या मोडने न्यायचा, एअरच्या मोडने नेलं तर तुम्हाला किती भाडं लागणार आहे, सीच्या मोडने नेलं तर किती भाडं लागणार आहे. एअरच्या मोडमध्ये आणि सीच्या मोडमध्ये वेगवेगळा अंतर असतं, जमीन आसमानाचा फरक असतो. ज्या जहाजाने पाठवणाऱ्या किंवा समुद्रमार्गाने पाठवणाऱ्या मटेरियलचं भाडं समजा 15 रुपये किलो असेल तर जहाजाने विमानाने पाठवण्याच्या भाडं इट कुड बी 150 रुपये किलो असो, 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये किलो पण असू शकतं. तर हे याच्या फरकांमुळे तुमचं कॉस्ट शीट कसं चेंज होतं, माल कधी एअर एक्सपोर्ट करावा, माल कधी एअर इम्पोर्ट करावा, किंवा माल कधी सी एक्सपोर्ट करावा, सी इम्पोर्ट करावा, याचे काही परिणाम आहेत. जहाजाने माल पाठवायचं किती वेळ लागणार आहे, विमानाने पाठवल्यानंतर किती वेळ लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी कसे तुम्हाला हे फ्रेट फॉरवर्डर लोक त्याच्याबद्दल मदत करतात, त्यांच्याकडनं कोटेशन कसे घ्यायचे, ते कोटेशन कंपॅरिझन कसं करायचं, कुठलं फ्रेटचं कोटेशन आपण पास करायचं, त्याचा कॉस्ट शीट कसं बनवायचं. तर हे सगळे खर्च ऍड करावे लागतात. नुसतंच भाडं भरावं लागतं अशातला काही भाग नसतो. तुम्हाला कस्टम क्लिअरन्सच्या प्रोसेस करावं लागतात. तर त्या कस्टम क्लिअरन्सच्या प्रोसेसमध्ये ती ऍक्च्युली प्रोसेस कशी असते, मग बिल ऑफ एंट्री इम्पोर्टच्या केसमध्ये कशी बनते, किंवा एक्सपोर्टच्या केसमध्ये शिपिंग बिल कसं बनतं, इम्पोर्टच्या केसमध्ये बॉन्ड बिल ऑफ एंट्री म्हणजे काय प्रकार आहे, होम कन्झम्पशन बिल ऑफ एंट्री काय प्रकार आहे, सेव्हिंगचे मार्ग कोणते आहेत, ऑफिशियल सेव्हिंग मार्ग कसे आहेत, FOB वरती इम्पोर्ट केलं तर आपण पैसा वाचवू शकतो, CIF वरती केलं तर पैसा नाही वाचत. ते हे सगळे मार्ग आम्ही तुम्हाला सांगतो. 20 फुटी कंटेनर म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते असतात, त्याचे सायझेस कोणते असतात, 40 फुटी कंटेनर म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्याचे सायझेस कोणते, रेफर कंटेनर म्हणजे काय, 20 फुटी कंटेनरमध्ये किती टन माल जाईल, 40 फुटी कंटेनरमध्ये किती टन माल जाईल, या सगळ्या गोष्टी. किंवा LCL कार्गो म्हणजे काय असतो, विमानाच्या जहाजाच्या पोटामध्ये पण माल जातो, पूर्ण जहाजाच्या खाली जे पोट असतं त्या पोटांमध्ये पण माल जातो, त्याला ब्रेक बल्क म्हणतात. तर ते ब्रेक बल्कसाठी किती क्वांटिटी लागणार आहे. तर हे सगळे जे प्रश्न अननोईंगली तुम्हाला माहिती नसल्यामुळे त्या गोष्टींचा कोटेशन देण्याच्या पद्धतीचा उपयोग तुम्हाला करता येत नाही, आणि मग तुम्हाला त्याच्यातले फायदे तोटे न कळल्यामुळे होणारं नुकसान जास्त वाटतं. किंवा डॉक्युमेंटेशन कुठल्या प्रकारचे करायचे, एक्सपोर्टचा इनवॉइस म्हणजे काय, GSTचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे का, एक्सपोर्टच्या आयटमवरती GST पेड करायचा का, किंवा पेड केला तर GST रिफंड मिळतो का, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन या कोर्समध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. त्याच्यानंतर फ्रेटिंग झालं, त्याच्या व्यतिरिक्त मुख्य जो प्रकार असतो तो म्हणजे मार्केट शोधणं, तुमच्या आयटमसाठी मार्केट शोधणं किंवा क्लायंट शोधणं. तर त्याच्यासाठी कुठले प्रकार आहेत, कुठल्या प्रकारच्या तुम्ही समोरच्या ज्या पार्टीला माल देणार आहे त्या मालाचे पैसे तुमचे कसे सिक्युअर करायचे, पेमेंट टर्म्स काय आहेत, लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे काय असतं, लेटर ऑफ क्रेडिटने आलेले पैसे कसे सुरक्षित असतात, टेलिग्राफिक ट्रान्सफर ॲडव्हान्स कसा करून घ्यायचा, किंवा तो फॉर्म म्हणजे काय असतो, बँकांचे इंटरनल होस्ट्रो अकाउंट नोस्ट्रो अकाउंट म्हणजे काय असतं. तर या सगळ्या प्रकारच्या शंकांचं निरसन या तुमच्या कोर्समध्ये केलं जातं. प्रॅक्टिकली सगळे फॉर्म फॉर्मॅट तुम्हाला दाखवले जाणार आहेत, आणि त्याच्यानुसार तुमचं या ऍक्टिव्हिटीमधलं बेसिक कन्सेप्ट जे आहेत, पाया, मूलभूत पाया जो आहे तोच आम्ही पक्का करून घेणार आहे. मार्केट शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपोर्ट प्रमोशन कॉन्सेप्ट कसे मदत करतात, किंवा प्रायव्हेट एजन्सीज कोणत्या आहेत की ज्या तुम्हाला एक्सपोर्टसाठी क्लायंट शोधून देणार आहेत, तर तो समोरचा क्लायंट योग्य आहे का, त्याला माल दिल्यानंतर तुम्हाला पैसे देईल का तो माल घेऊन मोकळा होईल आणि पैसे देणार नाही. मग अशा केसेसमध्ये त्या पैशाचं संरक्षण कसं करायचं, ECGC कॉर्पोरेशन म्हणजे काय आहे, हे सगळ्या गोष्टींचं बेसिक नॉलेज तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कामं करू शकता. आणि मुख्य म्हणजे एक्सपोर्टमध्ये जो पैसा मिळणार आहे तो पैसा आल्यानंतर त्या पैशाचं त्याच्यावरती टॅक्सेस लागणार आहेत का नाही लागणार आहेत, हे सगळ्या गोष्टींची कल्पना इथं आम्ही तुम्हाला देतो. कुठल्या 2 डिपार्टमेंट बरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे तुम्हाला
मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे, त्याच्यानंतर DGFT आहे, त्याच्या व्यतिरिक्त ECGC आहे, त्याच्यानंतर बँका आहेत. तर या सगळ्या लोकांबरोबर कसं कम्युनिकेशन करायचं, बँकांमध्ये कागदपत्र दिल्यानंतर त्याची ॲक्नॉलेजमेंट घ्यायची का नाही घ्यायची, नाही घेतल्यानंतर काय होऊ शकतं, घेतल्यानंतर काय होऊ शकतं, डॉक्युमेंट बँकेमध्ये प्रोसेस झाले की नाही हे कसं चेक करायचं, इम्पोर्टची कस्टम क्लिअरन्सची बिल ऑफ एंट्री आईस गेटच्या वेबसाईटवरती कशी दिसते, कस्टमचा एक्सचेंज रेट का, बँकांचा एक्सचेंज रेट कसा ठरतो, या सगळ्या गोष्टींची कल्पना आम्ही तुम्हाला या 10-12 दिवसाच्या कोर्समध्ये देतो. कोर्सचं टायमिंग पण सकाळचं असेल किंवा तुमच्या सोयीनुसार ज्यांची जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने, किंवा उद्योगवर्धिनीचं जे काही बॅचेसचं शेड्यूल असतं त्यांचे या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कोर्सच्या व्यतिरिक्त अजून बऱ्यापैकी खूप कोर्सेस चाललेले असतात. तर त्या कोर्सच्या टायमिंगनुसार आपल्या कोर्सचे टायमिंग पण आपण फिक्स करू शकतो. तुम्हाला मोजून 1 ते 1.5 तास दररोजचा द्यायचा आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आम्ही तुम्हाला ताबडतोब देणार आहोत इथल्या इथे. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे कोर्स झाल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा आम्ही तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बांधील आहोत. तुम्ही कधी पण मला फोन करा, मी त्याच्याबद्दलची तुमची शंका निरसन करण्याचे काम, तुम्ही माझ्या मेलवरती मला मेल टाका किंवा टेलिफोनवरती मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या शंका कोर्स झाल्यानंतर सुद्धा विचारू शकता. त्याच्या संदर्भातलं गायडन्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि त्या गायडन्सच्या संदर्भात जर अतिशय डीपमधलं गायडन्स पाहिजे असेल तर काही फीज आमच्या असतात, म्हणजे माझ्या स्वतःच्या ॲज अ कन्सल्टन्सी फीज असतात. तर त्या कन्सल्टन्सी फीज कशा असतात, काय असतात, या संदर्भातल्या पण गोष्टी आपण त्याच्यानंतर आपण डिस्कस करू शकतो. मिनिमम कन्सल्टन्सी फी 500 रुपये असते, मॅक्झिमम डिपेंड अपॉन तुम्हाला माझ्याकडनं काय सर्व्हिस पाहिजे त्याच्यानुसार त्या फीज पण असतात. हा प्लॅटफॉर्म मी माझी फी सांगण्यासाठी उपयोग करत नाही आहे, पण फी लागू शकते आणि ती देणं हे पण एक चांगली गोष्ट आहे. ज्ञान कधीही फुकटात घेऊ नये असं म्हणतात, त्याच्यानुसार मी ही गोष्ट तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये माझं कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग करायचा उद्देश नाही आहे. पण सगळ्या गोष्टींची कल्पना तुम्हाला आली तर तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातलं 70 ते 80% नॉलेज फिक्स होणार आहे आणि तुम्ही 70 ते 80% एक्सपोर्ट करण्यासाठीच्या गोष्टी करायला सुरुवात करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहेत, त्यांचा रोल काय असतो, आत्ता पर्टिक्युलरली कुठल्या आयटममध्ये जास्त रिक्वायरमेंट असू शकते ती कशी शोधायची, त्या वेबसाईटवरती कसं रजिस्ट्रेशन करायचं, चांगलं रजिस्ट्रेशन आहे का, वाईट रजिस्ट्रेशन आहे, फीज कोणची, कुठला प्लॅन निवडायचा, जसं मोबाईलला प्लॅन असतो 399चा, 299चा, 799चा, तसं या वेबसाईट करणाऱ्या कंपन्यांचं सुद्धा काही टॅरिफ ठरलेले असतात. तर कुठल्या टॅरिफमध्ये आपण जायचं जेणेकरून खर्च कमी लागेल पण काम मात्र जास्त होऊ शकेल. तर मार्केटिंगसाठी हे जे प्रकार तुम्हाला करायचे आहेत, हे जे एक्सपेन्सेस करायचे, दॅट इज युअर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे. ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरच तुम्हाला त्याचे फळ मिळणार. कुठल्याही प्रकारचा बिझनेस तुम्ही जेव्हा करायला जाल त्या वेळेला आधी काहीतरी त्याच्यामध्ये कॅपिटल गुंतवावं लागणार आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या लाईनमध्ये तुम्ही उतरला तर तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी प्लॉट विकत घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा पैसा लावायचा आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर बांधकाम करायचं आणि मग ते बांधकाम केलेले फ्लॅट्स किंवा बंगले किंवा रो हाऊस तुम्ही विकणार आणि मग तुमचा नफा किंवा तुमचा पैसा त्याच्यातून वसूल होत असतो. सिमिलरली एक्सपोर्ट करत असताना सुद्धा कुठल्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर, कमीत कमी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमची कामं चालू होऊ शकतात, हे या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकतं. जनरली लोकांची समजूत अशी असते की जो माल एक्सपोर्ट करायचा तो माल मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी किंवा तो माल शेतकऱ्यांकडनं विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी पैसे द्यावे लागतील, मान्य आहे, पण ते तुमच्या खिशातनं द्यायच्या ऐवजी तुम्ही तुमच्या क्लायंटकडनं त्याचे पैसे काही आधी घेऊ शकता का, ॲडव्हान्स कोणी देतं का देत नाही ॲडव्हान्स. तर हे ज्या छोट्या शंका असतात, छोट्या म्हणण्यापेक्षा शंका बऱ्या छोटे जरी असल्या तरी त्याचं महत्त्व खूप असतं. तर या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं या तुम्हाला 10-12 दिवसाच्या कोर्समध्ये दिलं जातं. एकाच दिवसाचं कोर्सचं डिटेलिंग राहिलं, एक्सप्लेन करायचं राहिलं तर आम्ही त्याच्यासाठी ॲडिशनल एखादा दिवसाचा कोर्स पण करू शकतो, म्हणजे एखादा तास ॲडिशनल एक्स्ट्रा आवर्समध्ये कव्हर करून तुमचं नॉलेज किंवा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. तर या पद्धतीचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं नॉलेज देणारी उद्योगवर्धिनी ही एकमेव संस्था नाशिकमधली आहे. बाकीचे कोर्सेस घेणारे जे लोक आहेत किंवा आहेत की नाही आहेत ते मलाही माहीत नाही आहे, पण उद्योगवर्धिनीबरोबर ते मी गेल्या 3 वर्षापासून अटॅच आहे आणि अशा प्रकारचे कोर्सेस आम्ही कंडक्ट करतो. तर या सगळ्या कोर्सेसमधनं आत्तापर्यंत जवळजवळ माझ्या नॉलेजनुसार
इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या बॅचमधनं गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत कमीत कमी 5 ते 10 हजार स्टुडंट्स तयार झालेले आहेत आणि त्या प्रत्येकापैकी 5-10 हजारापैकी अगदी 10% जरी आपण म्हटलं तरी 400-500 स्टुडंट्सच्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ऍक्टिव्हिटीज सुरू झालेल्या आहेत. या बॅचेसमध्ये किंवा या कोर्सेसमध्ये जसे अगदीच नौखे लोक पण असतात, तसे अधिक ज्यांची कामं केलेली आहेत पण नॉलेज कमी पडतंय असे लोक पण या बॅचेसला आलेले असतात. उद्योग करणारे लोक पण असतात, शेतकरी पण आहेत, डॉक्टर लोक पण येऊन गेलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग काम चालू करा, एवढीच आमची विनंती असते. एखाद्या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये उतरणं किंवा एखादा व्यवसाय चालू करणं हा जसा रिस्की प्रकार असतो किंवा प्रत्येक याच्यामुळे रिस्क घेणं हे गरजेचं असतं. त्याच्यानुसार या धंद्यातली पण एक प्रकारची रिस्क असते, पण ती रिस्क नॉलेज मिळाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होते. तुम्हाला त्याच्यामध्ये अवघडण्यासारखं काही होत नाही आणि तुमचे हे अवघडणं किंवा तुमच्या मनातल्या शंकांचं ऑलरेडी निरसन होणं हे गरजेचं आहे. म्हणून हे कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये या गोष्टींचा अनुभव घ्या. 1-1.5 तासाचा प्रकार आहे आणि 8 ते 10-12 दिवसाचा वेळ तुमचा जाणार आहे, पण इट इज वर्थ टू पे दॅट मच अमाऊंट अँड दॅट मच टाइम फॉर ब्राईट फ्युचर ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऍक्टिव्हिटी. आत्ता या पर्टिक्युलर मोमेंटला सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण जगाला शेतीचा पुरवठा, शेतीमालाचा पुरवठा, अन्नधान्याचा पुरवठा करणारे जे 2 देश पूर्ण जगामध्ये आहेत त्यातला सगळ्यात मोठा देश आत्ता या पर्टिक्युलर मोमेंटला चायना जरी असला तरी 2 नंबरचा देश म्हणजे भारताचा देश आहे. आणि आपल्या देशातनं ह्या प्रकारचं अन्नधान्य जाणं किंवा अन्नधान्य पाठवत असताना किंवा प्रोसेस फूड पाठवत असताना कुठल्या प्रकारच्या लायसन्सेस लागणार आहेत, कुठल्या प्रकारचे सर्टिफिकेशन लागतात, हलाल सर्टिफिकेट म्हणजे काय असतं, ISO 22000 म्हणजे काय, शेतीला सुद्धा ISO 9000 सर्टिफिकेट मिळतं, त्याला काय म्हणतात, ते NPOP सर्टिफिकेट आहे, तर ते कुठून मिळतं, कसं मिळतं, हेल्थ सर्टिफिकेट म्हणजे काय प्रकार असतो, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट म्हणजे काय, या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण प्रॅक्टिकल ते सर्टिफिकेट तुम्हाला दाखवून या कोर्सेसमध्ये आम्ही शिक्षण देत असतो. तर जरूर तुम्ही या सगळ्या शिक्षणाचा किंवा या कोर्सचा फायदा करून घ्या आणि यू कॅन स्टार्ट युअर इम्पोर्ट एक्सपोर्ट ऍक्टिव्हिटी आफ्टर 12 to 15 days. याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. विथ दिस आय थिंक आपल्या कोर्सच्या संदर्भातल्या डिटेल्स मी एक्सप्लेन केल्या आहेत. आता याच्याबद्दल कोणाला काही अजून अडचणी असतील, प्रश्न असतील किंवा आत्ताच्या याच्यातलं काही कळलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कुलकर्णी सर. आणि खूप छान आपण माहिती दिली एकंदरीत कोर्सची आणि एक्सपोर्ट बिझनेसची. मित्रांनो, डेफिनेटली तुमच्या मनात काही प्रश्न आहेत मला माहिती आहे, परंतु मला जस्ट आम्ही पाहत असताना 1-2 प्रशिक्षणार्थी ज्यांनी आताच हा कोर्स केला ते इथे दिसत आहेत. आमचे ते प्रसन्न निखाडे आणि नूतन कुलकर्णी आहेत. तर त्यांचे 1-2 मिनिटं त्यांचे जे काही अनुभव आहे, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स, तर त्यांची जरा आपण ऐकून घेऊया. मी प्रसन्न, आपण आहात? हो सर. हा प्रसन्न, आपण व्हर्च्युअलीच भेटतोय. प्रसन्न, आपण जरा हो सर. माहिती द्या. एकंदरीत हा कोर्स जो काही तुम्ही केला आहे अजून चालू आहे, समजा त्याचे काही इनपुट 1-2 दिवसाचं माझं बी इनपुट राहिलेलं आहे, पण तरी जेवढं काही तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल जरा तुमचे अनुभव सांगितले तर श्रोत्यांना त्याचं एक गायडन्स मिळेल की नेमका हा कोर्स कसा आहे, त्याचा काय फायदा होऊ शकतो. प्लीज. हो सर, मी प्रसन्न निखाडे बोलतोय. मी गोएरमध्ये पायलट आहे आणि याच्यापूर्वी मी मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA ला मी जॉबला होतो आणि लॉकडाऊन झाल्यानंतर हा मला टाइम मिळाला आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याची जी माझी मनामध्ये जी इच्छा होती ती खूप आधीपासून होती, म्हणजे लास्ट 10-15 इयर्स. कारण की माझ्या घरामध्ये पण माझे मोठे भाऊ जे आहे ते ही इज वर्किंग इन कस्टम्स आणि हा जो पिरियड लॉकडाऊन नंतर जो मला मिळाला आणि एकंदरीत मला उद्योग वर्धिनीबद्दल मला काहीच कल्पना नव्हती आधी, पण माझा मित्र प्रितेश, जवळचा मित्र आहे, त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी मला याच्याबद्दल सांगितलं आणि मी लगेच सांगितल्या मला काहीच माहिती नव्हतं, तरी पण मी म्हटलं की हा मी कोर्स करणार, पण कोर्स करण्यापूर्वी
मी YouTube मध्ये जाऊन उद्योग वर्धिनीबद्दल मी जे आहे YouTube मध्ये सर्च केलं, मी बघितलं, मला आवडलं आणि मी प्रितेशला सांगितलं की तू चांडक सरांशी बोलून घे आणि आपलं बुकिंग बुक कर. पण जेव्हा सरांचा कोर्स सुरू झाला, मुकुंद सरांचा, त्यावेळेस मला स्टार्टिंगलाच म्हणजे पहिल्या दिवशीच मला खूप आनंद झाला, कारण की सर एक ज्यांना झिरो नॉलेज आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल, अ, त्यांच्यासाठी पण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ते स्टार्ट ते एंड म्हणजे तुम्हाला हू आर द कंट्रोलिंग अथॉरिटी, त्यांचे वेबसाइट्स, त्यांचे इम्पोर्ट एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह, गव्हर्नमेंट जे इन्सेंटिव्ह देतात, त्यांनी ज्या काही जे पूर्ण सिलेबस आहे सरांनी, मी आता आज उद्या आमचा कदाचित मोस्टली उद्या किंवा परवा शेवट 12 ते 13 दिवसाचा कोर्स आहे हा. तर मी सर जेव्हा शिकवत होते त्यावेळेस मी माझे छोट्या डायरीमध्ये मी सरांनी जे जे सांगितलं मी सर्व नोट डाऊन करत गेलो आणि कोर्स म्हणजे 1.5 तास झाल्यानंतर मी त्याला रिफर करून थोडंसं आपल्याला टाइम द्यावं लागेल की सरांनी जे जे शिकवलेलं आहे ते आपल्या डायरीमध्ये नोट डाऊन करून त्याच्यानंतर त्याच्यावर परत वर्कआउट करून, कारण की सरांनी असे छोटे छोटे गोष्टी सांगितलेल्या आहे, पण जर का तुम्हाला खूप पुढे जायचं असेल तर ते जे छोटे छोटे गोष्ट म्हणजे एक वेबसाईट पकडून घ्या किंवा एक पर्टिक्युलर जसं सरांनी सांगितलं, एक एक्झाम्पल सांगतो, UDPDC सरांनी युनिफॉर्म मनी ट्रान्झॅक्शन डॉक्युमेंट एव्हिडन्स सरांनी सांगून पुढे आम्ही गेलो, पण मी त्याच्या आतमध्ये जाऊन ते काय आहे ते आपल्याला शोधावं लागेल. त्याच्यामध्ये काही डाऊट आला तर सर आपल्यासाठी बसलेलेच आहे एनी टाइम. आपण फोन करून त्यांना कधीही विचारू शकतात. म्हणजे मला एकंदरीत जे बोलतात की 100 बात की एक बात, की मला कोर्स सरांचा जो एवढा आवडला, कारण की सरांनी प्रत्येक गोष्ट कॉस्ट शीट पासून की कसं कसं कुठे कुठे आपल्याला डोअर टू डोअर म्हणजे आपल्या माल जो तयार करणार आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट, अदरवाईज आपला जिथून कुठून आपण सामान घेणार आहोत तिथून तर एक्सपोर्ट करण्यापासून तर समोरचा व्यक्ती बाहेर देशात जो आहे त्याच्यापर्यंत, त्याच्या डोअर मध्ये पोहोचेपर्यंत ते एक एक गोष्ट सरांनी एवढ्या चांगल्या तऱ्हेने एक्सप्लेन केलेली आहे. जर का तुम्ही बँकेत गेला तर बँकेमध्ये तो फॉर्म कसा भरून घ्यायचा, फॉर्म भरताना जे आजकाल लोकांना म्हणजे फॉर्म भरताना कितीतरी अडचणी येतात, शिकलेले लोक भरू शकत नाही, मी बघितलंय. तर त्यांनी एक एक फॉर्मची जी सिरियल नंबर आहे 1 2 3 4 5 6 99 पर्यंत व्हॉट एव्हर, ते सुद्धा सरांनी एक एक गोष्ट एवढ्या चांगल्या तऱ्हेने एक्सप्लेन केलेली आहे की अजून एक सांगायचं म्हटलं तर माझा अजून एक मित्र आहे ज्यांनी 15,000चा कोर्स लावला होता. सोलंकी नावाचा कोणी गुजराती व्यक्ती आहे. माझा मित्र मला हे फीडबॅक दिली की तो व्यक्ती जो आहे हे जे सर शिकवत आहे हे सोडून तो फक्त आपलं मोठे मोठे फिगर देत बसला करोडोमध्ये. तर मला असं वाटतं की ते करोडोच्या फिगरचं आपल्याला काही करायचं नाहीये. आपल्याला प्रॅक्टिकली जे करायचं आहे, जो एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आपल्याला करण्यासाठी प्रॅक्टिकली जे नॉलेज पाहिजे ते नॉलेज आपल्याला सर खूप चांगल्या प्रमाणे देऊन राहिले. आणि हे कोर्स संपल्यावर सुद्धा उद्योग वर्धिनी चांडक सर आणि मुकुंद कुलकर्णी सर हे आपल्या सोबत राहतील म्हणजे पुढे सुद्धा. हे खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे कारण की आम्हाला डाऊट्स वाढत जाणार जसे जसे तुम्ही ह्या कोर्समध्ये जे सरांनी शिकवलेलं आहे ते त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही त्याच्या आतमध्ये जेव्हा रिसर्च करणार, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली बिझनेस करायला उतरणार, तेव्हा तुम्हाला खूप ऑब्स्टेकल्स येणार आहे 100%. त्याच्यात काहीच म्हणजे हे नाहीये. माझ्या घरामध्ये बॅकग्राऊंड असून सुद्धा मी असा विचार करतो की बऱ्याच गोष्टी मला माहित नव्हत्या. मला थोडीशी गोष्टी माहिती होत्या याच्यामधल्या, पण ऑब्स्टेकल येणार आहे आणि तेव्हा तुम्हाला सरांची आठवण 100% येणार आणि सर तेव्हा पण आपल्या प्रश्नाची उत्तर देणार. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर म्हणजे मित्रांनो, जर का तुम्हाला लाईफमध्ये पुढे जायचं आहे आणि काहीतरी करायचं आहे तर मी असं म्हणेल की एक्सपोर्ट इम्पोर्ट इज द बेस्ट ऑप्शन. मी तर याच्यामध्ये जाणारच आहे. मी पायलट असल्यामुळे मी बाहेर देशात फिरत असतो, इंडियामध्ये पण फिरतो, बाहेर देशात पण फिरतो. लोक
बाहेर देशात आम्हाला लेवर असतं, म्हणजे आम्ही जातो तिकडे फ्लाईट घेऊन थांबतो, लोक आपल्या मजा करायला जातात, पण मला ती इच्छा नाहीये. मला तो टाइम मी युटिलाइज करणार माझा हा बिझनेस वाढवण्यासाठी. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे एक चांगली संधी आहे. लोकांना पैसे खर्च करून जावं लागतं. मी स्वतःची फ्लाईट घेऊन जाणार आणि मी तो जो टाइम आहे, 1 दिवसाचा 2 दिवसाचा जो लेओव्हर आहे, दॅट आय विल युटिलाइज टू गेट द क्लायंट्स. तर आणि याच्यामध्ये मी दुसऱ्यांना पण हेल्प करू शकतो. मी स्वतःसाठी तर करणार, अजून कोणी असेल म्हणजे ज्यांना क्लायंट भेटत नाहीये, तर मे बी आय हॅव गॉट माय व्हेरी गुड नेटवर्क ऑल ओव्हर इंडिया प्लस ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर मी हा नेटवर्क यूज करू शकतो माझ्यासाठी पण आणि अजून कोणी लोक असतील त्यांच्यासाठी पण. आणि अजून एक सांगू इच्छितो, सरांनी मला लाईन मध्ये घेतलंय, तर मी एव्हिएशन मध्ये आहे. माझं एव्हिएशन मध्ये माझी स्वतःची जी आहे, मी एव्हिएशन मध्ये पण माझा एक बिझनेस आहे. बिझनेस मीन्स आम्ही म्हणजे सॉर्ट ऑफ कन्सल्टन्सी म्हणा, की लायझनिंग काम करतो आम्ही. आणि मी एकटा नाहीये, माझे बिझनेस पार्टनर्स आहे. तर एव्हिएशन मध्ये समजून घ्या की कुणाला एक विमान घ्यायचं असेल, एकंदरीत कुठला एक बिझनेसमॅन आहे, त्यांना इच्छा झाली की म्हणजे एक विमान घ्यायचं आहे आणि त्यांना काही करायचं आहे स्वतःच प्रायव्हेट कॅटेगरी किंवा, तर आमची जी कंपनी आहे ती आम्ही स्टार्ट फ्रॉम 0 टू त्यांना सर्व हेल्प करू शकतो. तर जस्ट मी माझ्याबद्दल थोडक्यामध्ये एक इन्फॉर्मेशन दिली. बाकी मी एवढंच म्हणायचं आहे की दोज गाईज हु आर looking this webinar, I will suggest you to go for this export import course. सरांनी पैसे खूप कमी ठेवलेले आहे, म्हणजे मी असं म्हणेल की दिस कॉस्ट इज व्हेरी लो. आणि लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये तुम्ही घरी बसल्याने आपल्याला टाइम प्लस सरांनी जी फीस ठेवलेली आहे ती खूप कमी आहे. आणि यू शुड गो फॉर दिस कोर्स वेदर यू वॉन्ट टू do business or not, but this course will definitely help you out in whenever you want to start the export import. याच्याबरोबर मी माझा बेसिक शेअर मार्केट आणि ऍडव्हान्स टेक्निकल शेअर मार्केट हे सुद्धा मी केलेलं आहे, म्हणजे माझं सुरू आहे कोर्स. आणि सर मी याच्यामध्ये संपवू इच्छितो. आय थिंक आय हॅव कवर्ड एव्हरीथिंग. थँक्यू व्हेरी मच प्रसन्न, खूपच छान तुम्ही गाईड केलंय. आमचा उद्देश जे पास्ट पार्टिसिपंट त्यांना बोलवण्याचा हा बी असतो की त्यांचा एक उद्देश आता प्रमोट व्हावा, त्यांचा बिझनेस प्रमोट व्हावा. प्रसन्न आहे स्वतः पायलट असल्यामुळे आणि पूर्ण वर्ल्ड मध्ये त्यांची क्लायंट असल्यामुळे प्रसन्न तुमच्या बरोबर इतरांच्या बिझनेसला सुद्धा तुमची खूप मदत होऊ शकेल. डेफिनेटली आपण याच्यावर सविस्तर वैयक्तिकरित्या बोलू आणि आमच्या पार्टिसिपंटना ते कसं हेल्प होईल याच्याबद्दल आपण वर्कआउट करूया. थँक्यू व्हेरी मच. मी एकच मिनिट आता घेतो फक्त. आमच्या अजून एक प्रशिक्षणार्थी दिसत आहेत आणि मुख्यतः त्या लेडी एंटरप्रेन्योर आहे. तर नूतन कुलकर्णी यांना मी थोडस विनंती करतो की त्यांनी अगदी क्विकली या कोर्स बद्दल जरा सांगितलं तर एक लेडी एंटरप्रेन्योर म्हणून त्यांनी सांगावं. आहे का नूतन? आहे का? येस. हॅलो एव्हरीवन. हा प्लीज. या मी नूतन कुलकर्णी सरांचा कोर्स करते याच्या थ्रू, आरोग्य आपल्या उद्योग वर्धिनी थ्रू. आणि मिस्टर प्रसन्न जे बोलले तेच माझे पण विचार आहेत की वी आर 100%, नॉट 100, आय वुड से 200% सॅटिस्फाईड विथ मुकुंद कुलकर्णी सर. आणि ते खूप सुरेख घेतात आणि थँक्स टू उद्योग वर्धिनी आणि स्पेशल थँक्स टू मुकुंद सर. मला खूप खूप आवडलेला आहे कोर्स आणि वी आर व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू गेट इन टू द बिझनेस. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. खूप इन्स्पायरिंग आहे, खूप छान आहे. थँक्यू चांडक सर अँड थँक्यू कुलकर्णी सर. थँक्यू. येस, इट्स आवर प्लेजर टू बी विथ यू. आता मित्रांनो तुमच्या काही प्रश्न आपण घेऊया त्याच्यात. आणि कुलकर्णी सरांना मी काही प्रश्न विचारतो. सर एक प्रश्न आलाय, इंटरनॅशनल क्लायंट्स कसे शोधायचे याच्याबद्दल आपण जे काही गाईड करतो त्याच्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. कुलकर्णी सर. हो, इंटरनॅशनल क्लायंट शोधत असताना तुम्हाला एक ज्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वेबसाईट्स असतात तिथे ते क्लायंट्स तुम्हाला मिळतील त्यांचं मेंबरशिप झाल्यानंतर, किंवा प्रायव्हेट वेबसाईट ज्या आहेत goforworldbusiness.com किंवा कॉन्टॅक्ट टू इंडिया नावाच्या ज्या 2-3 वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट्सवरती सुद्धा मेंबरशिप झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयटमच्या संदर्भातले बायर्स मिळतात. तर goforworldbusiness.com नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही आत्ता सुद्धा विदाउट रजिस्ट्रेशन
बायर शोधू शकता. तुम्हाला त्या फक्त बायरच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळणार नाही, पण कुठले कुठले बायर आहेत, तुम्ही तुमचं जो आयटम तुम्हाला एक्सपोर्ट करायची इच्छा आहे तो आयटम ऑफ एक्सपोर्ट त्या वेबसाईटच्या सर्चवरती टाका आणि फॉर सर्च बायर असं म्हणा. तुमच्या पुढे लिस्टच्या लिस्ट येतील, लोकांचे रिक्वायरमेंट दिसतील, लोकांची नावं दिसतील, द्यायला तयार आहे. या सगळ्या गोष्टी त्या गो फॉर वर्ल्ड बिझनेसच्या तुम्हाला मिळणार नाहीये. आता पुढचा प्रश्न असा असू शकतो की वेदर दॅट बायर इज जेन्युइन ऑर नॉट. तर तो बायर जेन्युइन असेल नसेल हे तुमच्या कोटेशनवरती अवलंबून आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीचं कोटेशन देताय आणि ती पार्टी ते कोटेशन कशा पद्धतीने ऍक्सेप्ट करते. अल्टिमेटली पैशाचा संबंध आहे, त्यामुळे तुमच्या पैशाचं कन्फर्मेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलाही बायर हा जेन्युइन नाही असंच आपण गृहीत धरायचं. तर तो गो फॉर वर्ल्ड बिझनेसच्या वेबसाईट्स वरती तुम्ही चेक करू शकता. गो फॉर वर्ल्ड बिझनेस, गो 4 आकडा आहे आणि worldbusiness.com असं आहे. कनेक्ट टू इंडिया नावाची दुसरी इंडियन वेबसाईट आहे. गो फॉर वर्ल्ड बिझनेस हा US मधलं वेबसाईट आहे. तर या 2-3 वेबसाईट्स वरती तुम्हाला मिळतील. ते इन्फॉर्मेशन घ्यायचे किंवा वेगवेगळ्या देशातले जसे चेंबर करून त्यांच्याकडनं त्यांच्या डिटेल्स घेऊन त्या लोकांबरोबर कम्युनिकेशन करून बाहेर शोधू शकता. थँक्यू व्हेरी मच सर. अजूनही बरेच मार्ग आहेत बाहेर शोधण्याचे. ते कोर्समध्ये अजून डिटेलमध्ये सांगू. आपल्याला जेन्युइननेस चेक करण्याचं आपल्याला ECGC नावाचं सुद्धा एक माध्यम आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, ज्यांच्या मार्फत आपण त्या क्लायंटचं व्हॅलिडेशन करू शकतो. बरोबर. बाकी ते कोर्समध्ये आपण सांगू सर. थँक्यू व्हेरी मच कुलकर्णी सर. एक बऱ्याच श्रोत्यांचा प्रश्न आहे की कोर्स किती दिवसाचा आहे आणि त्याचं कॉस्ट काय. हा कोर्स जसं सांगितलं की अतिशय कमी कॉस्ट मध्ये हा कोर्स अवेलेबल. आमचा रेग्युलर कोर्स हा 7,500चा आहे. हा कोर्स फक्त 4,000 आम्ही देत आहोत तुम्हाला. 12 डेजचा हा कोर्स आहे. या 12 दिवसात तुम्हाला आणि प्लस लाईफ टाइम तुम्हाला मदत, म्हणजे जसं या दोघांनी सांगितलं मदत आमची कायमस्वरूपी आहे. तो आमचा शौक आहे, आमचा तो व्यवसाय नाही आहे, तर आम्हाला त्याच्यात आनंद आहे. डेफिनेटली तुम्हाला लाईफ टाइम जी काही मदत लागेल ती आम्ही देऊ. आता काही प्रश्न आहे की एखाद्या लेडीला जर स्पायसेस एक्सपोर्ट करायचे असेल तर काय, किंवा लेडी जेंट हा काही विषय नसतो. तर बेसिकली तुम्हाला स्पायसेस एक्सपोर्ट करायचे आहे, ते हा महत्वाचा आहे. ते एक्सपोर्ट करायचं असेल, स्पायसेस एक्सपोर्टला खूप डिमांड आहे. स्पाइस बोर्ड नावाची एक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल. आणि स्पायसेस, इंडियन स्पायसेस इनफॅक्ट भारतावर आक्रमण होण्याचं मुख्य कारण हे मसालेच होतं. कारण की भारतीय मसाले हे वर्ल्ड वाईड फेमस आहे, त्यामुळे त्या मसाल्यांना खूप डिमांड आहे. मग ते अगदी मिरची मसाला असेल किंवा तुमचं हळदी असेल, या सगळ्यांना खूप डिमांड राहणार आहे आणि ती डिमांड तुम्हाला मिळू शकते. आपले एक पटेल नावाचे एक पार्टिसिपंट आहे, त्यांनी मागच्या वर्षी त्यांचा एक्सपोर्टचा टर्नओव्हर मोर दॅन 20 करोड आहे फक्त स्पायसेसचा. आपलेच पार्टिसिपंट आहे. आपले सरांनी एक माहिती देतात थोडं हे झालं, आमचे मोर दॅन 80% लोक याच्यामध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली एक्सपोर्टच्या बिझनेस मध्ये काम करत आहेत. जेवढे ट्रेन झाले त्याचे 80%, असं आतापर्यंतचं स्टॅटिस्टिक्स आहे. एनिवेज, आता मित्रांनो आपल्याला अजून एक प्रश्न आला आहे, तो आई सर्टिफिकेट इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट कसं काढायचं ते तर खूप सोपं आहे. DGFTच्या वेबसाईटवर हे जाऊन आम्ही ते सगळं प्रोसेस शिकवणार आहोत. पूर्ण काढायचं कसं ते शिकवणार. त्याचा मॅक्सिमम खर्च 625 रुपये आहे. 625 रुपीज हा त्याचा खर्च आहे. बाहेर लोक मार्केटमध्ये 15,000 घेतील, तुम्हाला काही गरज नाही एवढं द्यायची. 625 रुपयात सुद्धा हा 100% तुम्हाला घरच्या घरात तुमच्या ऑनलाईन हा आई कोड येतो, जो वन टाइम असतो, परमनंट असतो. अजून काही प्रश्न आहे? एक्सपोर्ट करण्यासाठी मिनिमम फायनान्स किती लागतो? आता हा कसा आहे की हा प्रश्न खूप रिलेटिव्ह आहे, म्हणजे याच्यामध्ये ना खूप काही उत्तर देता येईल, परंतु इट डिपेंड्स ऑन द कमोडिटीज यू वॉन्ट टू एक्सपोर्ट. तुम्ही काय एक्सपोर्ट करताय, कुठे एक्सपोर्ट करताय, त्याच्यावर हे सगळं डिपेंड आहे. त्याला मिनिमम फायनान्स वगैरे असं काही क्रायटेरिया नाही. आता तुम्ही जर उधारीत माल घेतला, आता तुम्हाला सांगतो आम्ही स्वतः एक्सपोर्टचा बिझनेस केला तर आम्ही फ्री, आम्ही 0 पैसे इन्व्हेस्ट करून केला, कारण की आम्हाला मालच उधारीत भेटला. आणि तो आम्ही इव्हन जो आम्हाला CH होता त्यांनी सुद्धा आम्हाला 10 दिवसाचं साईट दिली, त्यामुळे आम्हाला 10 दिवसाच्या आत आमचे पैसे येऊन गेले. त्यामुळे आम्हाला बिना पैशात आमचा बिझनेस सुरू झाला.
त्यामुळे असं हे रिलेटिव्ह आहे, पर्सन टू पर्सन. आता माझे कॉन्टॅक्ट रिलेशन होते म्हणून मला तो माल उधारीत मिळाला. आता जर मला कांदा एक्सपोर्ट करायचा असतं तर एक कंटेनरला मला साधारण 5 ते 6 लाख रुपये लागतात. द्राक्ष एक्सपोर्ट करायचे असतं तर एक कंटेनरला 15 ते 16 लाख रुपये लागतात. आणि तुम्ही रॉंग ज्यांच्याकडून मटेरियल घेताय ते तुम्हाला पेमेंटची किती सवलत देत आहे त्याच्यावर सुद्धा हे सगळं डिपेंड आहे. आणि तुम्हाला समोरची पार्टी कशा पद्धतीने पेमेंट करणार आहे त्याच्यावरच हे सगळं डिपेंड आहे की तुम्हाला पैसे किती लागणार. समोरची पार्टी काही काही वेळेला असं आहे की 100% ऍडव्हान्स सुद्धा देते काही आयटम मध्ये. काही आयटम मध्ये तुम्हाला 70% ऍडव्हान्स आहे, काही आयटम मध्ये 50% ऍडव्हान्स आहे. म्हणजे तुम्हाला लागणारी रक्कम कमी होऊन जाईल. सो इट ऑल डिपेंड्स फ्रॉम प्रोडक्ट टू प्रोडक्ट, बायर टू बायर, कंट्री टू कंट्री. हे डिफरंट आहे, याला असं एक उत्तर देता येणार नाही. पुढचा अजून काही प्रश्न? पुढचा प्रश्न असा आहे की फॉरेन मधले कुठल्या प्रोडक्टचं मॅक्सिमम डिमांड आहे हे कसं शोधायचं? हे शोधण्यासाठी जसं किरण कुलकर्णी सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वेबसाईटवर जायचं. एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल जे आहे ना ते प्रोडक्ट वाईज तुम्हाला कोणकोणत्या कंट्रीज मध्ये किती प्रोडक्ट किती प्रमाणात जातं, अगदी चायनामध्ये किती जातं, सौदीमध्ये किती जातं, अशा अनेक गोष्टीची त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स असते. ती स्टॅटिस्टिक त्याच्यामध्ये मिळते. कुलकर्णी सर त्याच्यावर थोडा अजून प्रकाश टाकू शकते. कुलकर्णी सर. डिमांड चेक करायची असेल तर प्रत्येक वेबसाईट वरती प्रत्येक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल जवळजवळ 40-45 टाईपचे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स आहेत. ऍग्रिकल्चर आणि प्रोसेस फूड्स मध्ये अपेडा म्हणून एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे. प्रमोशन काउन्सिल्स वरती स्टॅटिस्टिक्स नावाचा एक ऑप्शन दिलेला असतो. त्या स्टॅटिस्टिक्स मध्ये ती वेबसाईट ज्या वस्तूंमध्ये डिलिंग करते त्याचं स्टॅटिस्टिक्स वार्षिक स्टॅटिस्टिक दिलेलं असतं. 2017-18 मध्ये किती गेलं, 18-19 मध्ये किती, आयटम वाईज पण तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मिळतं. आणि त्या पद्धतीचे इन्फॉर्मेशन देणारे इम्पोर्ट एक्सपोर्टचा डाटा देणारा काही गव्हर्नमेंट कंपनीज पण आहेत. डीजीएफटी पण तुम्हाला तो डाटा देऊ शकते. किंवा काही प्रायव्हेट वेबसाईट आहेत त्यांच्याकडे 2-2.5 हजार रुपये भरले की तुम्हाला मागच्या 2 महिन्याचा इम्पोर्टचा किंवा एक्सपोर्टचा त्या पर्टिक्युलर आयटमचा डाटा फुल डिटेलमध्ये तुम्हाला मिळू शकतो. तर तुम्ही याच्यानुसार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही डाटा मागितला की तुम्हाला तो डाटा मिळतो. तर हे डिटेल्स मधला डाटा मिळतो एकदम. थँक्यू सर. एक प्रश्न असा आहे की उद्योगवर्धिनी फायनान्स काय देऊ शकतं का या संदर्भात? उद्योगवर्धिनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नाहीये, पण फायनान्स कसा मिळवायचा याचं गाईड करणारी संस्था आहे. डेफिनेटली वी कॅन गाईड यू की फ्रॉम वेअर यू कॅन गेट फायनान्स. आपल्या बोर्डवर आपल्या 3 बँकांशी आपलं डायरेक्ट कनेक्शन आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक. याशिवाय ज्या काही एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी ज्या स्पेशल बँक आहेत, मध्ये कोटक महिंद्रा असेल किंवा आयसीआयसीआय बँक असेल, यांचे सुद्धा खूप चांगले संबंध आमचे असल्यामुळे शेवटी तुम्ही तिथे जाऊन तुमचा प्रोजेक्ट सादर करून प्री शिपमेंट आणि पोस्ट शिपमेंट असे 2 प्रकारचे एक्सपोर्ट फायनान्स आहे. इट ऑल डिपेंड तुमच्याकडे एलसी आहे का त्याच्यावर तुमचा एक्सपोर्ट फायनान्स मिळू शकतो तुम्हाला. तर ते मिळवणं काही अवघड नाही आहे. इनफॅक्ट ही प्रायोरिटी असं आयटम असल्यामुळे त्याला एक्सपोर्ट फायनान्स लगेच मिळतो. आम्ही फायनान्स अरेंज नाही करत, आम्ही तुम्हाला गाईड करतो. अजून काय प्रश्न आहे? इम्पोर्ट सर, कुलकर्णी सर एक शोधा एक आहे की इम्पोर्टर आपल्याला एखादी गोष्ट इम्पोर्ट करायची आहे तर ते चांगला इम्पोर्टर चांगला जो तिथला जो एक्सपोर्टर आहे तो कशा पद्धतीने शोधता येईल त्याच्या संदर्भात काय गायडन्स आहे? ही जी मग आम्ही एक्सपोर्टचा बाहेर शोधणारी जी वेबसाईट सांगितली gofarworldbusiness.com, त्या वेबसाईट वरती बायर पण मिळतात तुम्हाला आणि सप्लायर पण मिळतात. या 2 प्रकार आयटम तिथे टाका आणि सर्च सप्लायर असं तुम्ही सर्च केलं की तुम्हाला सप्लायरचे डिटेल्स मिळतात. आता हे सप्लायर जे आहेत ते त्या देशांमध्ये रजिस्टर्ड आहेत की नाही, हे जसं एक्सपोर्टच्या केसमध्ये ECGC नावाची आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची इन्स्टिट्यूट तुम्हाला गायडन्स करते. त्या पद्धतीचे काही प्रायव्हेट कंपन्या पण आहेत ज्या इम्पोर्टर्सच्या म्हणजे सप्लायरच्या संदर्भातली पूर्ण माहिती काढून तुम्हाला देते. तर त्या लोकांबरोबर तुम्ही कम्युनिकेशन करून त्यांची फीस भरली की नॉमिनल काहीतरी 2,000-4,000 रुपये त्याच्या बँकेचे डिटेल्स काय आहेत, त्याच्यानंतर
तो सप्लायर किंवा ती कंपनी सप्लाय करणार आहे की नाही, व्यवस्थित करणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची कल्पना रायटिंग मध्ये ते लोक तुम्हाला देतात. कोटेशन आला आणि पैसे पाठवून दिला असं करून उपयोग नाहीये. तर सप्लायर सुद्धा जेन्युइन आहे की नाही हे पण आपल्याला चेक करता येतं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. ते मार्ग क्लासेसमध्येच आपण एक्सप्लेन करू शकतो. पण मीन्स आर देअर, वेज आर देअर. अजून काय असतं? थँक्यू सर. थँक्यू. लोकांचा हा एक प्रश्न आहे की त्यामुळे एक एक्सपोर्ट बिझनेस करायला एक स्टार्टिंग कॉस्ट इन्क्लुडिंग ऑल डॉक्युमेंट्स किती लागतात? तर ते साधारणपणे मॅक्सिमम इन्क्लुडिंग या कोर्सची कॉस्ट धरून मॅक्सिमम सगळा खर्च, कारण की काय आई कोडला 600 रुपये खर्च आहे आणि जर तुम्हाला आरसीएमसी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याचं 7,000 रुपये त्याचा खर्च आहे. आणि बाकी सगळे जे रजिस्ट्रेशन करायचे तुम्हाला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करायचं, बाकीचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते सगळा खर्च आणि ह्या कोर्सची फी हे सगळं धरून मॅक्सिमम 20,000 रुपीज पर्यंत हा खर्च येऊ शकतो. आय थिंक बरोबर आहे ना कुलकर्णी सर? हो हो हो. 25,000. हा मॅक्सिमम खर्च 20,000. आणि दुसरा जो आता एक अजून प्रश्न असा आहे की एखाद्याला फॉरेनला जाऊन डायरेक्ट बाहेरला भेटता येतं का? नाही भेटता येणार, 100% भेटतंय. तर परदेशात जाऊन फक्त आधी माहिती काढून जा, आधी अपॉइंटमेंट घेऊन जा. आता मी अनेक देशात जाऊन बाहेरला भेटलेलो आहे, परंतु आय वेंट विथ अ प्रिव्हियस अपॉइंटमेंट. मी आधी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कधी ते लोक असे सहजासहजी नाही भेटत. चांगले लोक. बाकी तुम्ही जर काही कंट्रीज अशा की तुम्ही गेले त्यांना फक्त कळालं की हा नाशिकहून आला आणि याला कांदे एक्सपोर्ट करायचे तर दुबईला जा, 100 लोक तुम्हाला 5 स्टार हॉटेल सुद्धा घेऊन जातील आणि तुम्हाला काय बघतील ते नंतर कळेल. मला सांगायचं काय की असे नाही, थोडस अभ्यास करायला पाहिजे त्या बाहेरचा. नीट अभ्यास करून मग जा, तुम्ही जरूर भेटा आणि मग गो विथ प्रॉपर इन्फॉर्मेशन. तुम्हाला त्यांनी आणि 10 प्रश्न विचारले तर त्याची उत्तर तुमच्याकडे तयार पाहिजे. तुम्ही काय भाव देणार, काय देणार, तुम्हाला काय कॉस्ट लागणार, तुमची कॉस्ट शीट सगळी तयार पाहिजे. असंच ब्लाइंडली गेलं तर तोच वेळात काढेल तुम्हाला. त्याला असं वाटतं की हा टुरिस्ट आहे, टाइमपास करायला आलाय. असं न जाता तुम्ही जा जरूर. परदेशात जायलाच पाहिजे. आम्ही स्वतःही जातो, तर जातो पण सगळं जातो ना, मग आपलं व्हिजिटिंग कार्ड, आपलं ब्रोशर, आपली वेबसाईट बी तयार पाहिजे, आपल्या सगळ्या गोष्टी, आपलं कोटेशन्स तयार पाहिजे. वेगवेगळ्या कंट्री पाहिजे. ज्या कंट्री, समजा तुम्ही जर्मनी चाललाय तर जर्मनीला जर तुम्ही माल पाठवणार असाल तर तिथलं कोणतं बंदर जवळचं आहे आणि ते कसं जाऊ शकेल, कारण जर्मनीला बंदर नाहीये, मग कसं जाईल, काय तुमचा स्टडी तर असला पाहिजे ना. नाही तर तुम्ही जाल तेव्हा नाही आता आय डोंट नो अबाउट इट म्हणतो, यू डोंट नो यू गो टू. मला काय म्हणायचं, थोडासा अभ्यास करा आणि मग जा तिकडे. जरूर जायलाच पाहिजे. अजून एक प्रश्न असा आहे की इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आणि एकाने सोलार इलेक्ट्रिक बायसिकल बनवली, तर त्याच्यामध्ये अजून काय टेक्निकल प्रोडक्ट एक्सपोर्ट रिलेटेड काही गायडन्स? त्याला कसं आहे की आता सोलर इलेक्ट्रिकल बायसिकल जे आहे त्याला आता कसं मार्केट राहील या थोडस स्टडी करण्याचा विषय आहे. विशेषतः या मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये याला खूप डिमांड राहू शकते, कारण की तिथे ऑलरेडी इलेक्ट्रिकच्या अशा व्हेकल आम्ही स्वतः बघितलेल्या आणि जेव्हा मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये गेलो तर बायसिकल हा एक चांगला आयटम आहे आणि त्याला डिमांड राहू शकते. फक्त थोडस तिथे जाऊन हा आयटमला कसं आहे, थोडस तिथे जाऊन तुम्हाला जरा काम करावं लागेल. बाकी तुम्हाला अशी काही माहिती त्या म्हणजे जे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, त्याच्यावर तुम्हाला मिळू शकेल. पण देन थोडस मला असं वाटतं की हा जरा वेगळा विषय असल्यामुळे थोडस तिथे जाऊन फिजिकली जाऊनच ती माहिती काढली पाहिजे. एनिवेज अजूनही काही प्रश्न असते. एखाद्या एकदम असं छोटं बालिश प्रश्न पण तरी मला त्याचं उत्तर द्यायचं आवडतं की विचारलं की एक्सपोर्ट करायला काही क्वालिफिकेशन लागते का? काही क्वालिफिकेशन नाही लागत. तुम्ही अगदी 4थी पास असलेला किंवा 4थी नापास असलेला सुद्धा व्यक्ती एक्सपोर्ट करू शकतो. त्यामुळे त्याला काही लोकांना असं वाटतं की त्याला इंग्लिशचं नॉलेज पाहिजे. असं काही नॉलेजची गरज नाहीये. व्यवसायामध्ये भाषा महत्वाची नसते. तुमचा मालाची क्वालिटी आणि रेट हेच महत्वाचे असतात, त्याची डिलिव्हरी. त्यामुळे ते जर व्यवस्थितपणे तुम्हाला सांगता आले, बाकी कोणी तुम्हाला भाषा विचारणार नाही, तुमचं नॉलेज विचारणार नाही, तुमची क्वालिफिकेशन विचारणार नाही. एनिवेज माझ्या मते वेळ बी आता संपत आलेला आहे. आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आपण सगळेजण इथे आलात आणि जे काही इथे ऐकून घेतलं इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जसं आपल्याला सांगण्यात आलं की हा कोर्स जो आहे हा शनिवार पासून सुरू होतोय. शनिवारी सकाळी 8 ते 9:30 हा त्याचा वेळ आहे आणि हा रोज 12 दिवस चालणारा हा कोर्स आहे. 12 डेज चालणारा कोर्स आहे
आणि याची फी 4,000 रुपये आहे. तर याची जी या संदर्भातला एक पूर्ण आता जेवढ्या लोकांनी अटेंड केलंय त्या सगळ्यांना याची लिंक दिली जाईल, रजिस्ट्रेशनची लिंक दिली जाईल, कोर्स डिटेलची लिंक, त्याचे कोर्स डिटेल सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आजचा कार्यक्रमाचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. So you can go through all this, take your decision and take admissions to this course. सगळ्यांना मी जरूर आवाहन करेन की तुम्ही जरूर या कोर्स मध्ये सामील व्हा. मी कुलकर्णी सरांचे आभार मानतो की त्यांनी खूप चांगलं गायडन्स केलं आपल्याला. त्याचबरोबर जे आपले प्रसन्न आहेत निघाडे जे पायलट आहेत त्यांचा आणि नूतन कुलकर्णी या दोन्ही आमचे जे पार्टिसिपंट्स आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कोर्सचा फायदा घेतील ते असं एकंदरीत आता तरी वाटतंय आणि त्यांचाही फायदा इतरांना सगळ्यांना होऊ शकेल असंही मला वाटतंय. तर आय थँक्यू ऑल, थँक्यू प्रसन्न अँड नूतन and thank you Kulkarni sir and thank you all the audience who were present. Thank you very much. धन्यवाद. परत आपण शनिवारी सकाळी भेटूया. थँक्यू. धन्यवाद.